स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरटी, सारथी आणि माज्योती या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना, विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण दिलं जातं आणि या पूर्व प्रशिक्षणातील जे काही TRTI माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा घेण्यात आलेली होती याचा रिझल्ट सुद्धा लागलेला होता. परंतु अजूनपर्यंत विकल्प ज्या काही संस्था आहेत या संस्थांचं विकल्प देण्याची जी काही डेट आहे ते डेट अजूनपर्यंत आलेली नव्हती. या सर्व विद्यार्थ्यांकरिता आता मात्र आनंदाची बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी अशी की याचं नोटिफिकेशन आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता TRTIच्या साईटवरती उपलब्ध झालेलं आहे आणि यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या कोणतेही अपडेट जे असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी आपण देत असतो. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील, शिक्षक वर्गातील विद्यार्थी असतील किंवा शिक्षक रुजू झालेले विद्यार्थी असतील, अशा वेगवेगळ्या शैक्षणिक ज्या अपडेट्स आहेत त्या अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की बार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या सुद्धा परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. रिझल्ट लागल्यानंतर या सर्व कामकाज जे आहे त्या डिपार्टमेंटला दिलेला आहे, म्हणजे त्या प्रशिक्षण संस्थांना दिलेला आहे. पूर्व प्रशिक्षणाचा रिझल्ट लागल्यानंतर जे विकल्प निवडीचा जे काही वेळ आहे तो अजूनपर्यंत यांचा मुहूर्त काही आलेला नव्हता, परंतु काल एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि एक परिपत्रक यांनी टाकलेलं आहे आणि TRTIच्या माध्यमातून ते परिपत्रक MPSC असेल, UPSC असेल, नाबार्ड असेल किंवा BES असेल, PSI STI असिस्टंट कंबाईन असेल किंवा मग IBPS असेल, अशा विविध ज्या काही स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती सोडून ज्या काही स्पर्धा परीक्षा विद्यार्थी देत असतात याचं पूर्व प्रशिक्षण हे TRTIच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. तसंच विद्यावेतन सुद्धा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या याने दिलं जात असतं. त्यात हे जे प्रशिक्षण आहे, काही जे प्रशिक्षण आहेत, MPSC सारखं प्रशिक्षण 11 महिन्याचं तुम्हाला असणार आहे आणि जे काही इतर जे प्रशिक्षण आहे, बँकिंग असेल किंवा SSC असेल, ते 6 महिन्याचं प्रशिक्षण आपल्यासाठी असणार आहे. त्यात 10,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला दिले जाणार आहे. पुस्तकं तुम्हाला दिली जाणार आहे. 10,000 रुपये 6 महिने म्हणजे 60,000 रुपये तुम्हाला मिळेल आणि त्यात आकस्मिक निधी म्हणून 12,000 रुपये, असे 72,000 रुपये 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आणि बाकी जे इतर प्रशिक्षण 11 महिन्याचं आहे त्यांना 13,000 रुपये त्या पद्धतीनं एका महिन्याची त्यांना मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11 महिने. तर हे जे पूर्व प्रशिक्षण आहे याच्या संस्थांची निवड आपल्याला करावी लागते आणि या संस्थांपैकी आपल्याला एका संस्थेमध्ये आपली नियुक्ती होते आणि त्यानंतर त्याचा DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करून त्यानंतर मात्र आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याला पूर्व प्रशिक्षण सुरू होत आहे. तर याची जी डेट आहे ती डेट 13 तारखेचे जे परिपत्रक आला, या परिपत्रकात आपल्यासाठी लॉग इन करता येणार आहे. तर लॉग इन कधीपासून सुरू होणार आहे तर 16 तारखेपासून, म्हणजे येत्या उद्या आणि परवा, म्हणजे 2 दिवसाने, हे म्हणजे 16 तारखेला म्हणजे परवाला हे जे काही लॉग इन आहे ते तुम्हाला लॉग इन करता येणार आहे आणि या लॉग इन वरती जाऊन तुम्हाला तुमच्या ज्या काही संस्था आहेत, म्हणजे त्या सिटीमध्ये तुम्हाला ज्या संस्थांमध्ये पूर्व प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या पूर्व प्रशिक्षणासाठी तुम्हाला त्याचं काय प्रेफरन्स टाकायचा विद्यार्थी मित्रांनो, त्यात तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. 4 प्राधान्यक्रम तुम्हाला देता येणार आहे आणि या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या चांगल्या संस्था आहेत त्याच संस्थांची निवड करा. ज्या फालतू ज्या संस्था आहेत, ज्याने की फक्त पैशासाठी तुम्ही जर व्यवहार करत असाल किंवा तुम्ही जर हे फक्त योजना घेत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासारखा नालायक कोणी नाही हे समजून घ्यायचं आहे. कारण ह्या प्रशिक्षणाचा पूर्ण फायदा आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठीच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून हे सर्व पूर्व प्रशिक्षण आणि विद्यावेतन सुद्धा तुम्हाला दिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्या सर्वांचं जे निवड झालेली आहे यातूनच आपल्याला विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे, पुस्तकं मिळणार आहे, अभ्यासिका मिळणार आहे. काही संस्था तुम्हाला फसवणूक करण्याच्या ना फक्त सह्या घेतात आणि पैसे देण्यासाठी ते फक्त मागे लागतात किंवा तुम्हाला त्यासाठीच फक्त बोलवत असतात. त्यामुळं ज्या काही चांगल्या संस्था आहेत त्या चांगल्या संस्था तुम्हाला निवडायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते प्रिफरन्स दिल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला OTP येणार आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला ते व्हेरीफाय झालं समजायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. शेवटची डेट कधी आहे? 16 तारखेला हे सुरू होणार आहे आणि शेवटची डेट आहे 22 तारीख रात्री 11:59 तुम्हाला हे करता येणार आहे. म्हणजे फक्त 4 दिवस तुमच्यासाठी हे लॉग इन असणार आहे. 4 नाही 6 दिवस तुमच्यासाठी हे लॉग इन असणार आहे. 16ला चालू होणार आहे, 22ला ही एंड होणार आहे. यानंतर कोणतेही मुदतवाढ देण्यात येणार नाही असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे परिपत्रकामध्ये. आता राहिलेलं आहे कागदपत्र कोणती लागणार आहेत तर कागदपत्र तुम्हाला माहिती आहे की आपण आदिवासी आहोत तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी आवश्यक आहे. ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट तुम्हाला असणं गरजेचं आहे. नंतर
त्या ठिकाणी तुम्हाला 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, नंतर गुणपत्रक, दोन्ही याचे गुणपत्रक आणि त्याचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला पाहिजे आहेत. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, तुम्ही राज्याचे रहिवासी आहात म्हणून तुमचा आधार कार्ड लिंक असणारा अकाउंट नंबर तुम्हाला पाहिजे. जे दिव्यांग विद्यार्थी असतील तर ते दिव्यांग विद्यार्थ्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ठीक आहे. अनाथ असेल तर अनाथ विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. नंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचं आहे. 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट, हे मी वारंवार व्हिडिओ बनवलेले होते, त्यामध्ये सांगितलं होतं की 3 वर्षाचं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही सर्व कागदपत्र तुम्हाला डीव्हीच्या वेळी लागणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी पूर्व प्रशिक्षण म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर, तुमचं त्यात नोंद झाल्यानंतर, डीव्ही झाल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 दिवसानं मग ते ग्रुपमध्ये ऍड करून ती संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला पूर्व प्रशिक्षणासाठी बोलवलं जाईल आणि पूर्व प्रशिक्षण तुमचं सुरू होईल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने ही प्रोसिजर तुम्हाला 16 तारखेपासून पुढची प्रोसिजर किंवा प्रक्रिया ही आपल्याला करायची आहे आणि अशा पद्धतीने पूर्व प्रशिक्षण आपल्याला मिळणार आहे. राहिला मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आता की जी पोलीस भरती आहे या TRTI पोलीस भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो अजूनही गोंधळ आहे यात. आता कुठे त्यांनी निवडणुकीचे कारण सांगून ते आपल्याला वारंवार टाळाटाळ केलेली आहे. मग हा रिझल्ट ते सांगू शकतात किंवा विकल्प देऊ शकतात. तर मग आज रिझल्ट सुद्धा लावायला पाहिजे होता किंवा काल तरी रिझल्ट लावायला पाहिजे होता, परंतु रिझल्ट मात्र पोलीस भरतीचा अजून लागलेला नाही. भरत्या मात्र सुरू झालेल्या आहेत. जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांवरती अन्याय करण्यासारखं या ठिकाणी शासन किंवा प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. याकरता न्याय मिळावा आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना हे पूर्व प्रशिक्षणाचा जी काही रिझल्ट आहे तो रिझल्ट लावावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा थोडं ना थोडं तरी त्याचा फायदा होईल आणि ज्या माध्यमातून आर्थिक जे भुर्दंड विद्यार्थ्यांवरती पडत आहे ते सुद्धा दूर होईल. आणि त्यासाठी एकजुटीनं जे काही पुण्यातील विद्यार्थी आहेत त्यांनी वारंवार भेटी द्या, फोन करा. त्यांचा फोन नंबर नसेल तर मी तुम्हाला देतो, ग्रुपला शेअर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. अपडेट त्या ठिकाणी द्या आणि या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या समस्या मात्र आपण कायमस्वरूपी सोडवत असतो. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या सर्व ग्रुपच्या लिंक्सला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला मला प्रश्न विचारता येईल आणि त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.